सकाळी उठायचं होतं 5:30ला, बट 6 वाजून गेले. मग मी लाईट वगैरे चालू केला आणि मी आरशात बघितलं तर बापरे, मी तर खूप हँडसम दिसत होतो. बट झोप पण अपूर्ण होती आज, कारण रात्री जेवण करता करता 11:30 वाजून गेले होते झोपायला. मग बाहेरचा पाऊस चालू होता, मी बघितलं तर बापरे, एवढं भारी वाटत होतं. पावसाचं खूप मस्त वातावरण होतं आणि पूर्ण हिरवंगार झालेलं आहे पावसामुळे सगळं. म्हटलं चला टाईम वेस्ट न घालवता लवकरात लवकर कामं आपटून घेऊ. मग मी फ्रेश वगैरे होऊन गेलो मस्तपैकी, कारण की जिमला पण जायचं होतं. आणि जिमला जाण्या अगोदर मी माझी तर एनर्जी ड्रिंक सोडतच नाही, ती म्हणजे माझी ब्लॅक कॉफी. मग मी कॉफीची पुडी घेतली 2 रुपयाची, मस्तपैकी गरम पाण्यामध्ये टाकून घेतली आणि चमच्याने हलवून घेतलं, म्हणजे जेणेकरून कसं एक कॉफी ब्लॅक टी एकदम मस्त होऊन जाते. याच्याने खूप एनर्जी भेटते मला जिममध्ये जाऊन. तर मित्रांनो, तुम्ही पण ट्राय करा. एका हफ्त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल वर्कआउटमध्ये चेंजेस वगैरे मस्त भेटतात. खूप स्टॅमिना पण भेटतो वर्कआउट करायला. मग मी झालो रेडी. मी तर टी शर्टवर खूप भारी दिसत होतो, कारण की 100 रुपयाचं पण टी शर्ट घातलं तर आपण भारीच दिसणार, कारण आपण तेवढी मेहनत करतोय. तर मित्रांनो, तुम्हाला पण जिमची आवड असेल तर रोज वर्कआउट करा मित्रांनो. त्याने आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग खूप वाढतं मित्रांनो. खूप चांगलं आहे. तुम्ही जिम करताय, कोण कोण जिम करतं कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर मस्तपैकी आपण बॉडी शो वगैरे दाखवून निघालो जिमला. तर बापरे, पाऊस तर एवढा जोरात पडला होता बाहेर, गल्लीमध्ये सगळं पाणीच पाणी झालं होतं. मग मी पण विचार न करता पोपटलाची छत्री चालू केली आणि निघालो जिमला. बाहेर आलो तर बापरे, एवढा पाऊस चालू होता, सगळीकडेच पाऊस चालू आहे. आणि मुंबईचा पाऊसचं असं असतं, 5-10 मिनटं तो पण पूर्ण भरून टाकतो. बेकार कंडिशन असते मुंबईवाल्यांची, आणि मी तेच कंडिशनला आता झेलतोय. तर काय करणार, शेवटी बाहेर यावंच लागतं मित्रांनो. बघू शकता तुम्ही किती पाऊस चालू आहे. मग मी आलो बसस्टॉपकडे, कारण की माझी बसस्टॉपपासून थोडेच लांबवर जिम आहे. तर बघू शकता तुम्ही किती पाऊस चालू आहे, गाड्या वगैरे. बापरे, ही बस आली आमची लाल परी. त्या बसमध्ये एवढी गर्दी असते ना बाप्पा, ही बस नको यार. येण्या जाण्यामध्ये ही बस नकोच, एवढी गर्दी असते बाप्पा बाप्पा बाप्पा. मग मी पण काय लहान मुलांसारखं एन्जॉय केला या पाण्यामध्ये मस्तपैकी, आणि निघालो तिथूनच लगेच जिमकडे. इथून माझी जिम थोडीच दूर आहे. मग मी तिथं बघू शकता तिकडे लाईन लागलेली बस ठिकाणची. मग मी आलो जिम ठिकाणी. घरून यायची इच्छा नाही होत जिममध्ये, बट जिममध्ये आल्यावर असं वाटतं किती व्यायाम मारायचं आणि किती नाही. मग मी पोहोचलो जिममध्ये. मग मी आता वर्कआउट वगैरे करतो, लगेच इथून निघतो. मग माझं सगळं वर्कआउट वगैरे झालं. मी पूर्ण आज बायसेप आणि चेस्ट केली मित्रांनो. तर बघू शकता रिझल्ट तुम्ही. बायसेप आपला 1 नंबर दिसतोय, त्यात तर काही विषयच नाही आहे. मग मी पण आरशात माझा लुक बघून घेतला, कारण की जेवढं मुलीला बघण्यात आनंद नाही होत, तेवढा आपला लुक बघण्यामध्ये खूप आनंद होतो. आणि मी पण पोपटलालची छत्री चालू केली आणि मी इथून निघालो घरी, कारण की घरी जाऊन मला डबा वगैरे बनवावा लागेल. म्हणून मी इथून लवकरात लवकर निघालो मित्रांनो. आणि वाव, जिम केली म्हणजे एवढं वाटतं ना, हॅपीनेस खूप मस्त यार. मग मी इकडून निघालो, तरी पण पाऊस चालूच होता जोरात. म्हटलं आता काय, पावसाला आपण काही थांबवू शकत नाही. आणि बघू शकता हीच बस आहे ती, जी खूप फुल भरलेली असते तिकडनं येताना यार. खूपच, एवढे जॉबवरून येतो आणि ती एवढी बसची लाईन बघून आहे ना, पूर्ण इच्छा मरून जाते. मग मी काय वेळ न घालवता मी पण लवकरात लवकर घरी आलो. आज तर खूप मस्त वर्कआउट झाला यार, चेस्ट वगैरे बायसेप खूप मस्त वाटला आज. मग मी पण काय दरवाजा वगैरे खोलला आणि रूममध्ये आलो तर सगळे झोपलेले होते. मी लाईट वगैरे चालू केला आणि एक आमचा बादशाह तिकडे काय भांडे घसत होता का काय घसत होता काय माहिती. तर मित्रांनो, मी आता मस्तपैकी इथून जेवण वगैरे बनवणार, कारण की टिफिनला. आणि आपला पण ब्लॉग जास्त मोठा होईल, म्हणून मित्रांनो तुम्हाला जर पार्ट 2 बघायचा असेल तर मी तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये कन्वर्ट करून देईल मित्रांनो. तो दुसरा पार्ट पण तुम्ही नक्की बघा. मग मी पण फ्रेश वगैरे होऊन गेलो. तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये. तर इथंच थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय शिवराय, जय खानदेश.